नमस्कार इतिहास मित्रांनो, शिवछत्रपतींच्या एक गड घेतला पण एक गड गेला या वाक्याने आपल्या इतिहासात अजरामर झालेला नरवीर तानाजी मालुसरेंचा वीरमरणाचा प्रसंग आपणा सर्वांनाच माहिती आहे। सिंहगड उर्फ कोंढाणा किल्ला आपल्या प्राणांचे मोल देऊन स्वराज्यात आणणारे तानाजी मालुसरे जेवढे प्रसिद्ध झाले तेवढीच त्यांची यशवंती घोरपड देखील प्रसिद्धी पावली। तानाजींचा वीरमृत्यू अफाट प्रसिद्ध व्हायला म्हणजेच आजच्या भाषेत व्हायरल व्हायला कारणीभूत झाला तो तुळशीदास या शाहिराचा पोवाडा। याच पोवाड्यात यशवंती घोरपड कोंढाण्याच्या कड्यावरून चढून वर जाते आणि तिच्या कमरेला बांधलेल्या दोरावरून तानाजी आणि बरोबरचे मावळे कडा चढून वर पोहोचतात असा प्रसंग शाहिराने पोवाड्यात रंगवला आहे। तानाजींनी खरोखरच घोरपडीचा वापर केला होता का? अनेक पुराव्यातून नेमके काय सिद्ध होते आणि यामुळे अत्यंत घोर असा अन्याय कुणावर झाला आहे हा आजच्या या व्हिडिओचा विषय आहे। यातला मुख्य मुद्दा सर्वात शेवटी आहे पण तो खूपच महत्त्वाचा आहे, पण तो कळण्यासाठी व्हिडिओ मात्र अजिबात स्किप करू नका। प्रथम आपण तुळशीदासाच्या पोवाड्यातील हे 33वे कडवे पाहूया। यातील वर्णन असे: चला माझे दादांनो हुकूम सैन्याला केला, 12,000 फौज गेली कल्याण दरवाजाला, ज्याने पेटारा उघडीला काढिली यशवंत घोरपड, 7 शेर शेंदूर तिच्या मस्तकी थापिला, भांग मोत्याचा भरला, चरणी मस्तक ठेविले साखळी कमरेला बांधिली, यशवंत घोरपड ज्याने किल्ल्याला लाविली, अर्ध्या किल्ल्याला गेली घोरपड माघारी फिरली, आयुष्य तानाजीचे समजली, घोरपड फिरली ती सुभेदाराने पाहिली, 27 किल्ले मी घेतले घोरपड कधी मागे नाही फिरली, राग आला त्या मर्दाला मी आहे मराठ्याचा पोर नाही भिनार मरणाला, एक हात टाकीन 18 खांडोळी पाडीन शिळ्या भाकरी संगे खाईन, त्या मरणाचे धास्तीने 7 वेडे जी फिरली नखे रोवून बसली। इथं हे कडवं समाप्त होतं। हा पोवाडा सर्वप्रथम 1911 साली शाळीग्राम यांनी प्रकाशित केला। त्यानंतर 1928 साली न केळकर यांनी आपल्या पोवाड्यांच्या संग्रहात तो छापला। शाळीग्राम आणि केळकर यांनी तुळशीदास हा समकालीन म्हणजे शिवकाळातीलच होता असे नमूद केल्याने या पोवाड्याला खूपच महत्त्व आणि वजन प्राप्त झाले। आता आपल्या जुन्या ऐतिहासिक बकरीतून तानाजींच्या कडा चढून जाण्याच्या प्रसंगाची माहिती काय आहे ते पाहून घेऊया। यातील सभासद बखर तर शिवरायांच्याच सेवेतील व्यक्तीने लिहिलेली आहे। सभासद बकर सांगते, तानाजी मालुसरा गडाचे यत्न्यास 500 माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढविले, जैसे वानर चालून जातात त्याचप्रमाणे कड्यावर चालून गेले आणि कडा चढून गडावर जाऊन तेथून माळ लावून वर लोक देखील तानाजी मालुसरा चढून गडावरी 300 माणूस गेले। चित्रगुप्त बखर म्हणते, 500 माणूस मर्दाने मावळे लोक निवड करून रात्री गडाखाली जाऊन वानर न्याये म्हणजे वानराप्रमाणे वेगे करून म्हणजे वेगाने गुप्त रूपे किल्लेवरी जाऊन माळ गडास लावून वरते लोक चढविले। चिटणीस बकरीतील मजकूर असा: शिवाजी महाराज यांनी किल्ले कोंढाणा येथील भेद तानाजी मालुसरे यांनी आणल्यावरून त्यास किल्ला घ्यावयास पाठविले। मालुसरे यांनी भेद करून माळ लावून वरते चढतात हे बातमी उदयबान यास समजताच हुशार होऊन चालून आले, युद्ध झाले। ग्रँट डफच्या मराठ्यांची बखर यातील वर्णन असे: त्यातील कोणी एक चतुर माणूस आपल्या कमरेस दोराची शिडी बांधून घेऊन वर चढला, मग त्या शिडीवरून एक माणूस जाऊन 300 लोक चढले। श्रीमंत महाराज भोसले यांच्या बकरीत असा मजकूर आहे: तानाजी मालुसरा त्याचबरोबर मनुष्य 1000 गडाचे यत्न्यास म्हणजे गड घ्यायला निवडक मावळे तयार करून ते रात्रीचे गडाचे खाली जाऊन तेथून माळ लाविली आणि वरकड लोकांसमवेत तानाजी मालुसरा 300 लोकांचा सरदार हा मागाहून गडावरी चढून सदरहू प्रमाणे गेले। इंग्रज राजवटीत लिहिलेल्या सिंहगडची मोहीम या एका काव्यात तर कडा चढणाऱ्या मावळ्यांनाच 2 पायाच्या घोरपडी म्हटलेले आहे, म्हणजे इथे सुद्धा मावळेच चढून गेले असा उल्लेख आहे। या सर्व बकरीतून एक बाब अगदी स्पष्ट आहे, ती म्हणजे प्रथम 2 मावळे वानराप्रमाणे कडा चढून गेले आणि त्यानंतर त्यांनी सोडलेल्या दोरावरून किंवा दोराच्या शिडीवरून इतर मावळे तानाजींसह गडावर चढले। ही आहे मूळ हकीकत, यात कुठेही घोरपडीचे नाव देखील नाही। आता तुळशीदासाच्या पोवाड्याकडे वळूया। या पोवाड्यात आलेल्या काही शब्दांवरून हा पोवाडा समकालीन नसल्याचे उघड झाले। यातील गेट या शब्दाला सर्वप्रथम इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांनी आक्षेप घेतला होता। त्यानंतर इतिहास तज्ञ कैलासवासी ग.ह. खरे यांनी त्यांच्या 1953 सालच्या सिंहगड या पुस्तकात या पोवाड्यातील ग्याट, मंडईच्या बाजारात पट्टी भरणे, चांदवडी रुपया हे शब्द उत्तर पेशवाईतील म्हणजे 1760-70 नंतरचे किंवा
ऐन ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीचे असल्याचे प्रतिपादन करून तुळशीदास शाहीर समकालीन नसून तानाजींच्या वीर मृत्यूनंतर जवळपास 100 ते 150 वर्षांनी हा पोवाडा लिहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे। हेच पुस्तक पुढे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने 1984 साली प्रकाशित करून एका अर्थाने ही ग ह खरेंची माहिती अधिकृतरित्या स्वीकारली आहे। 1976 साली प रा दाते यांनी मालुसरेंच्या अनेक गावी जाऊन ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून पारंपरिक माहिती गोळा करून नरवीर तानाजी मालुसरे हे पुस्तक प्रकाशित केले। पुढे अनेकांच्या लिखाणाचा आधार हेच पुस्तक ठरले। या पुस्तकात देखील दाते यांनी घोरपडीची कथा ही सत्य मानणे बरोबर होणार नाही असे स्पष्ट सांगितलेले आहे। आता ज्या शब्दांमुळे हा पोवाडा तानाजींच्या वीर मरणानंतर 100-150 वर्षांनी लिहिला असल्याचे सिद्ध झाले ते शब्द पाहूया। गॅट हा पोवाड्यात आलेला शब्द गेट या मूळ इंग्रजी शब्दावरून मराठीत आला आहे। याचा अर्थ फाटक किंवा चौकीचं ठिकाण असा होतो आणि तो उत्तर मराठी शाहीत 1760-70 नंतर प्रचलित झाला। यासह मंडईचा बाजार व पट्टी भरणे हे देखील याच काळातील असल्याचे ग ह खरेंनी नमूद केलेलेच आहे। चांदवडी रुपया हा शब्द देखील उत्तर काळातील असल्याचे खरेंनी नमूद केले आहे, पण त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही। तर याचे स्पष्टीकरण असे, नाशिक जिल्ह्यातील चांदवडचा भाग 1750च्या आसपास सुभेदार मल्हारराव होळकरांच्या अंमलाखाली देण्यात आला। इथे नाणी बनवण्याची टांकसाळ यानंतर होळकरांनी स्थापन केली आणि या टाकसाळीत पाडल्या गेलेल्या चांदीच्या रुपयाला चांदवडी रुपया हे नाव पडले। हा प्रचलित झाला 1760च्या नंतरच। तुळशीदासाच्या पोवाड्यातील पुण्याच्या पर्वती देवीचा उल्लेख देखील महत्त्वाचा आहे। पर्वती देवस्थान नानासाहेब पेशव्यांनी 1749 मध्ये बांधल्यानंतर या स्थानाची प्रसिद्धी झाली हे सर्वश्रुत आहे। पोवाड्यात चांदवडी रुपया व पुण्याची पर्वती देवी यांचा उल्लेख येणे म्हणजेच हा पोवाडा 1750-60 नंतरचा आहे हे सिद्ध होणे आहे। म्हणजेच हा पोवाडा समकालीन असल्याचा समज पूर्णपणे खोटा ठरतो। या पोवाड्यात अनेक काल्पनिक, चमत्कारिक आणि असंभाव्य गोष्टींची रेलचेल आहे। तानाजी 12,000 फौज घेऊन गड जिंकायला गेले। जाण्यापूर्वी जिजाऊंनी या 12,000 फौजेला जेवण घातले। यावेळी जिजाऊंना पुण्याच्या पर्वतीसह 5 देवतांनी मदत केली। गडावर चढताना दोर तुटल्याने फक्त तानाजी, शेलार मामा व 50 मावळेच वर जाऊ शकले। बाकीची 12,000 फौज दोर तुटल्याने खालीच राहिली। तानाजींनी 900 पठाण कापले। अफू पाजून अंगावर सोडलेल्या चंद्रावळ हत्तीला तानाजींनी 7 हात उंच उडी मारून त्याच्या सोंडेचे 9 तुकडे करून लोळवले। उदयबानचा सहाय्यक सिद्धी हिलाल तानाजींशी लढायला येण्यापूर्वी आपल्या 9 बायकांना ठार करून येतो। त्यालाही तानाजी 9 हात उंच उडी मारून ठार करतात। मग उदयबान आपली 12 पोरे पाठवतो। तानाजी पुन्हा 9 हात उंच उडी मारून या 12 पोरांची 24 खांडोळी करतात। उदयबान एका वेळच्या जेवणात 1.5 गाय, 1.5 शेळी आणि 1.25 मन तांदूळ फस्त करतो। चांदवडी रुपया तो 2 बोटांनी तोडतो। हा उदयबान तानाजीवर चालून येण्यापूर्वी आपल्या 18 बायका स्वहस्ते मारून टाकून मगच लढायला येतो। तानाजी जेव्हा बेत काढायला कोळ्याच्या गेटाला येतात तेव्हा ते अफू घातलेले विडे कोळ्यांना खाऊ घालतात आणि या झिंगलेल्या कोळ्यांना ते फितूर करतात। जिजाऊंना जेवण प्रसंगी इतर देवतांसह पुण्याची पर्वती मदत करते, तर कल्याण दरवाजा प्रतापगडची भवानी माता उघडते आणि मावळ्यांना आत घेते। कशा वाटल्या तुम्हाला ह्या अचाट कल्पना? अर्थात शाहिराला त्याची कल्पनाशक्ती स्वैर सोडून घटना रंगवायचे स्वातंत्र्य असते। आपण याकडे केवळ मनोरंजन म्हणूनच बघितले पाहिजे। हा इतिहास नसतो हे विसरून चालणारच नाही। एका अर्थाने मेंदूची विचारशक्ती आणि तारतम्य गुंडाळून ठेवूनच या असल्या खोट्या कविकल्पना केवळ रस निर्मितीसाठी ऐकायच्या असतात। याला इतिहास म्हणणे अर्धवट बुद्धीचे लक्षण ठरेल। तानाजींनी मरण पत्करून देखील सिंहगड काबीज केला ही घटना त्यावेळी तरी अत्यंत वेगाने जनमानसात पसरलेलीच असणार। या प्रसंगात घोरपडीचा वापर केला गेला असता तर असल्या अचाट कृत्यामुळे घोरपड देखील तेवढीच प्रसिद्ध झाली असती। याचा परिणाम म्हणून कुठेतरी समकालीन मजकुरात बकरीत याचा उल्लेख आला असता, पण सर्व बकरी घोरपडीचा उल्लेख बिलकुल करीत नाहीत। असला अजब पराक्रम बखरकारांकडून अज्ञात राहिलाच कसा? तर तो घोरपडीचा प्रसंग बिलकुल घडलेलाच नव्हता, म्हणूनच या घोरपडीचा कुठेही उल्लेख येत नाही। अभिमानास्पद पराक्रमाला काही काल्पनिक कथांची, मग त्या सर्वस्वी खोट्या असल्या तरी, जोड देऊन ती घटना अजून रोमहर्षक, थरारक बनवून तिचे मूळ आकर्षण कैक पटीने वाढवणे हा मनुष्य स्वभाव आहे। एखादी ऐकीव गोष्ट देखील दुसऱ्याला रंगवून सांगताना मुळात नसलेली पदरची भर घातली जाऊन मूळ बाबीचा कसा विपर्यास होतो हे आपल्याला माहिती आहेच। यालाच अफवा पसरवणे म्हणतात।
तुळशीदासाची घोरपड ही त्याने रूढ केलेली अफवाच आहे. ही बिनबुडाची आणि इतिहासाचा विपर्यास करणारी आहे. स्वतः शिवरायांनी हा पोवाडा ऐकून तुळशीदासाच्या हातात 1000 रुपयांचा तोडा घातला. हे तुळशीदासाचे या पोवाड्यातील म्हणणे या खोटेपणाचा कळस आहे. अर्थात तुळशीदासाला असली अतर्क्य पण आवडती स्वप्ने बघायचा अधिकार आहेच ना. असू दे की, पण त्याच्या स्वप्नांनी आणि कल्पनेच्या अपाट भराऱ्यांनी मूळ इतिहास बदलत नसतो. शिवकाळापासून थेट 1850 पर्यंत लिहिलेल्या सर्व बकरीत घोरपड नसताना तुळशीदासाने ही घोरपड आणली तरी कुठून? तर इतिहास प्रसिद्ध घोरपडे या आडनावामागील घोरपडीचा वापर करून एक किल्ला जिंकल्याने घोरपडे हे आडनाव पडले ही हकीकत फार पूर्वीपासून प्रचलित आहे. हीच घोरपड तुळशीदासाने तानाजींच्या इतिहासात घुसडली असणार असेच म्हणावे लागेल. तर अशी आहे तानाजींच्या घोरपडींची ही तुळशीदासाने रंगवलेली सुरस पण पूर्णपणे असत्य कथा. आता या सगळ्या माहितीनंतर सर्वात महत्वाचा, मुख्य आणि मनात ठसवून घेण्याचा मुद्दा मांडतो. घोरपडीची काल्पनिक थाप खरी मानून आपण कुणावर अन्याय करतोय हे तुमच्या लक्षात येते आहे का? तर हे जाणून घ्या. आपण अन्याय करतोय त्या 2 अनाम मावळ्यावर, जे सर्वात आधी कडा चढून गडावर गेले. कल्पना करा, रात्रीच्या दाट अंधारात अवघड कडा चढून जायचा, तोही जबरदस्त शत्रूचे कडक पहारे असलेल्या गडावर. बरे, इथे मशालींचा उजेड करून त्या उजेडात कडा चढून जायची ही सोय नाही, कारण त्यामुळे गडावरचे पहारे अर्थातच सावध होणार आणि सगळाच बेत पाण्यात जाणार, फिसकटणार. या 2 मावळ्यांची जिद्द आणि धाडस तर जगावेगळे आहेच, पण अंधाऱ्या रात्री भयान मृत्यू देऊ शकणारा कडा चढून जायचे त्यांचे कौशल्य याहून जबरदस्त आहे. दिवसा सुद्धा जो कडा चढायचे धाडस होणार नाही असा कडा रात्री चढायचा, तो देखील केवळ गंमत आणि थरार म्हणून नव्हे, तर वर जाऊन शत्रूला संपवून सिंहगड स्वराज्यात जिंकून घ्यायच्या प्रबळ इच्छेने चढायचा आहे. सिंहगडावर तुलनेने 5 पटीने जास्त असलेल्या मोगलांना हरविण्याचे दुष्कर कार्य करण्यासाठी अगोदर हा कडा चढून जायचा होता. आणि हा दुर्गट, भयानक आणि अवघड असा कडा चढायचा टप्पा प्रथम पार करणारे मावळेच या कडा पार करण्याच्या श्रेयाचे खरे हक्कदार आहेत. पण शाहिराच्या काल्पनिक घोरपडीने प्रसिद्धीच्या बाबतीत आघाडी मारली आणि यामुळेच त्या 2 अनाम मावळ्यांच्या हक्काचे श्रेय हिरावले गेले. म्हणजेच तानाजींच्या काल्पनिक घोरपडीने या बाबतीत कडा चढणाऱ्या खऱ्या मावळ्यांना हरवले असेच म्हटले पाहिजे. बरोबर आहे ना? आता यापुढे जाऊन आणखी काही अकलेचे दिवे या प्रसंगावर पाजळले गेले आहेत. तानाजींची यशवंती घोरपड ही घोरपडच होती की यशवंत घोरपडे नावाचा कुणी मावळा कडा चढून गेला होता, यावर आपापल्या परीने कल्पनेची गाढवे नाचवली गेली. यशवंतीच नव्हती हे माहितीच नसलेल्यांनी अचाट अफाट असत्य कल्पना करण्यात तुळशीदास शाहिराला सुद्धा मागे टाकले असेच म्हणावे लागेल, नाही का? धन्य तो शाहीर, धन्य त्याची ती घोरपड आणि धन्य हे आजकालचे मराठ्यांच्या खऱ्या इतिहासाला अल्लाउद्दीन आणि जादूच्या दिव्याच्या कथेची कळा आणणारे, अभ्यास न करता उथळ पाण्यासारखा नुसताच खळखळाट करणारे नामचीन नव इतिहासकार. पण आपण मात्र सिंहगडाचा भयान दुर्गम कडा रात्रीच्या काळ्या कभिन्न अंधारात अपाट धाडसाने, जबरदस्त कौशल्याने शिवप्रभू आणि स्वराज्यासाठी प्राणपणाला लावून चढून जाणाऱ्या मावळ्यांना आणि नरवीर तानाजी मालुसरेंना विसरायचे नाही. कदाचित गडावर नंतर झालेल्या लढाईत नरवीर तानाजींच्या बरोबर लढताना हे 2 मावळे देखील धारातीर्थी पडलेले असू शकतात. या अज्ञात कट्टर मावळ्यांसह तानाजींना मानाचा मुजरा. या व्हिडिओतील माहिती आवडली, नवीन वाटली तर आपल्या मित्रांना, परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. त्या 2 अनाम मावळ्यांचा पराक्रम सर्वांच्या पर्यंत पोहोचू द्या. चॅनल सबस्क्राईब तर कराच, पण लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.